पहिल्यांदा नेतृत्व प्रशिक्षण शिबिरासाठी लीडरशिप काय आहे आणि आपल्यामध्ये लीडरशिप यावी या भूमिकेतून आपण शिबिरासाठी पहिल्या दिवशी सगळे हजर झालात. आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो. या 46व्या गेली 46 वर्ष सातत्यानं कोल्हापूर बोर्डिंगमध्ये नेतृत्व प्रशिक्षण शिबिर सुरू आहे आणि आजचा पहिला दिवस आहे. आणि या कार्यक्रमासाठी थोडासा मला विलंब झाला यायला. संस्थेचीच मीटिंग असल्यामुळं वेळ झाला. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं दिलगिरी व्यक्त करतो. या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित असलेले आमचे सेवा दलाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आदरणीय सुकुमारांना, या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित असलेले आमचे कर्मवीरचे संचालक आणि आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते आदरणीय के.डी. पाटील साहेब, या शिबिराचं गेली महिनाभर आपल्या व्यस्त कामातून सुद्धा सुंदरपणे नियोजन व्हावं. वेलकम किट मिळालं काय? दिलं वेलकम किट तुम्हाला? आज संध्याकाळी देणार आहे. तर ती एक नवीन कल्पना मांडून चांगलं शिबिर होण्यासाठी धडपडणारे आमचे सेवा दलाचे कार्यतत्पर कार्यकर्ते आदरणीय प्रशांतजी, या शिबिरासाठी खास करून सहसंयोजक म्हणून असलेले उदयजी, आमचे सेवानिवृत्त होऊन सुद्धा हायस्कूलचे शिक्षक राजकुमार चौगले सर आणि सगळेच आपली सगळी मंडळी. एक अर्धा तासभर तुम्ही हॅलो शिबिरला आपण आलोय. एकच गोष्ट लक्षात ठेवा की जीवनातील ज्या वेळेला तुम्ही आपल्या जीवनाचं मूल्यमापन कराल त्यावेळेला एक गोष्ट लक्षात येईल, हे 5 दिवसच फक्त सार्थकी लागले. 5 दिवस आहे का? 5 दिवसच फक्त सार्थकी लागले. जीवनातील अमूल्य वेळ, अमूल्य संधी या निमित्तानं तुम्हाला मिळालेली. कसं होईल? एक मी नेहमी उदाहरण सांगतोय, मला वाटते बऱ्यापैकी सगळे नवीन चेहरे आहेत, की एका वाळवंटामधून एक तांडा चालला होता, एक समूह ग्रुप चालला होता आणि आकाशवाणी झाली रात्रीच्या वेळी आणि त्यांना सांगण्यात आलं की आता थोडा वेळ अंधार होणार आहे. तुम्ही असं करायचं आहे की तुम्हाला जे मिळेल ते पिशवीत भरून घ्यायचं आहे. अट एकच आहे, हे फक्त सकाळी दिवस उगवल्यानंतर बघायचं. आणि क्षणाला अंधार झाला. सगळे लोक भरून घेतले भराभर आणि प्रत्येकाच्या मनात उत्सुकता होती. काय उत्सुकता होती? की काय आहे हे? म्हणजे माझ्या पिशवीत मी भरून घेतलं हे काय आहे? आणि सगळेजण दिवस उगवण्याची वेळ वाट पाहत होते. दिवस उगवला. अधीरतेनं सगळ्यांनी पिशव्या उघडून बघितल्या तर त्याच्यामध्ये हिरे, माणिक, मोती अशा पद्धतीचं होतं. सगळ्यांना खूप आनंद झाला. दुसऱ्या क्षणी त्यांना दुःख झालं. असं वाटलं आणि थोडं घेतलं असतं तर बरं झालं असतं, आणि थोडं घेतलं असतं तर बरं झालं असतं. मला वाटतं मित्र, शेवटच्या दिवशी ज्या वेळेला प्रशांतजी तुमचा आभार व्यक्त करण्यासाठी समारोपाला उभं राहतील त्यावेळेला तुम्हाला पण असंच वाटेल आणि थोडं घेतलो असतो तर बरं होईल. म्हणून मी पहिल्याच दिवशी एक संदेश देण्यासाठी येतो. चांगला माणूस घडताना मला तर माणूस म्हणून आपण जन्माला आलो आणि माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर आपल्यासाठी काही विशेष गोष्टी निसर्गानं आयोजित केल्या. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला विचार करण्याची क्षमता दिलेली आहे. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण बोलू शकतो, आपले विचार व्यक्त करू शकतो, आपण अभ्यास करू शकतो, आपण वाचू शकतो. अशा अनेक इतर प्राण्यांच्यासाठी ज्या गोष्टी नाहीत त्या माणसासाठी.
आणि म्हणून माणूस हा प्राणी वेगळा आहे. आणि माणूस म्हणून घडताना आपणाला कोणत्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं. आपण काय विचार करतो समाजामध्ये? तुम्ही सतत फिरत असता आणि बघत असता तुम्ही की तुम्ही काय डेफिनेशन ठरवता की चांगला माणूस म्हणून काय. कुणाला आपण चांगला माणूस म्हणतो? कोण सांगतोय उत्तर मला? तुमच्या नजरेतून चांगला कोण असतो? कुणी चांगला नसतं. उत्तर चूक काय बरोबर याचा विचार करू नका, बोलत नाही. कोण आहे, कोण असतो चांगला? तुम्ही कोणाला चांगला म्हणता? एखादी व्यक्ती मृत पावली, बरोबर, लोक तिथं, तुम्ही काय जाता नाही मला माहित नाही, पण तिथं लोक चांगला माणूस होता असं बोलतात. कोणाला चांगलं म्हणतो आपण? चांगल्याची काय व्याख्या आहे? बरोबर, त्यांचं राहणीमान चांगलं असतं आणि विचारसरणी उत्तम असते. त्याला ज्याची राहणीमान चांगली असते, विचारसरणी चांगली असते, त्याला आपण म्हणतो. किंवा किमान साधं सोप्या अर्थानं जरी म्हणतो की जो चांगलं वागतो, तो ज्याचे आचरण चांगलं आहे त्याला आपण चांगली व्यक्ती असं म्हणत असतो. आचरण हे आपणाला निर्माण करावं लागतं, चारित्र्य हे निर्माण करावं लागतं. आणि म्हणूनच चारित्र्य चक्रवर्ती ग्रंथ वाचला. कुणाच्या जीवनावर आहे हा चारित्र्य चक्रवर्ती ग्रंथ? शांतीसागर महाराजांच्या जीवनावर पंडित सुमेधचंद दिवाकरनी तो ग्रंथ लिहिलाय. आणि तो ग्रंथ वाचून, चारित्र्य चक्रवर्ती हा ग्रंथ वाचून वीराचार्य बाबासाहेब कुचुरी यांच्या जीवनावर प्रचंड प्रभाव. आणि त्यांनी ठरवलं, 38 वर्षापूर्वी त्यांनी ठरवलं की मला समाजातील चांगला माणूस घडवायचा. आणि चांगला माणूस घडवायचा असेल तर समाजाचं चारित्र्य उत्तम असायला पाहिजे, समाजामध्ये सदाचार असायला पाहिजे. आणि त्यासाठी पहिल्यांदा जर वीराचार्यांनी कुठली गोष्ट केली असेल तर व्यसनमुक्तीचा संदेश लोकांना. तुम्हाला माहिती आहे व्यसनमुक्ती म्हणजे काय? व्यसनमुक्ती म्हणजे काय माहितीये का? काय माहितीये? व्यसनमुक्ती म्हणजे काय? तुम्ही सगळे व्यसनमुक्त आहात म्हणजे काय करत नाही? हा, येस येस, हात वर केलाय ना? येस ना. तंबाखू, मावा, गुटखा खायचं नाही, दारू पिलं ते पण करायचं नाही, कुठलंही व्यसन करायचं नाही, बरोबर, जे शरीरासाठी आरोग्यासाठी हानिकारक आहे, बरोबर. हा, मग मला एक व्यसन सांगायचं आहे तुम्हाला की मोबाईल बघितलं तर मोबाईलचं रूपांतर कधी व्यसनात होईल? मोबाईलचं रूपांतर व्यसनात कधी होईल? मोबाईलचं व्यसन. आता म्हणतात की नाही लोक, सांगा, पाठीमागे लक्ष आहे का? झोपायचं नाही. हॅलो, जेवण आता उशिरा झाले. हा, मोबाईलचं व्यसन तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. कधी म्हणतो आपण मोबाईलचं व्यसन लागलं? हा, जरा सामूहिक उत्तर देऊ नका, एक दिलं की मला जरा समजते. हा, बरोबर. हे बघा, एक गोष्ट सांगतो, रामचंद्र चरितमानस मध्ये एक 3 गोष्टी सांगितल्या तुकाराम. शिक्षक, डॉक्टर आणि पत्रकार यांना गोड बोलायचं नाही. यांनी गोड बोलायचं नाही. मी शिक्षक आहे, लक्षात ठेवा. आम्हाला असं सांगितलंय की आम्ही कधी गोड बोलायचं नाही. समाजाचं प्रबोधन करायचं असेल तर या पद्धतीने व्हायला पाहिजे. एक गोष्ट लक्षात ठेवा, डिजिटल डिटॉक्स म्हणून सुद्धा संकल्पना आलेली आहे. आपण किती वेळ मोबाईल वापरतो यापेक्षा किती वेळ मोबाईल बाजूला ठेवतो हा सुद्धा आत्ताच्या काळातला प्रसंग आहे. वीराचार्यांनी 38 वर्षापूर्वी सांगितलं की हे जे व्यसनाधीनता समाजातील आहे ती कमी व्हायला पाहिजे. आणि म्हणून व्यसनमुक्तीची पहिली दिंडी काढणारा
देशातील पहिली व्यक्ती कोण असेल तर वीराचार्य. त्यांनी समाजाला हाक दिली, नवीन युवकांना हाक दिली आणि त्यांना हे पक्क माहिती होतं माणूस घडवायचा असेल तर पहिल्यांदा तो व्यसनमुक्त असायला पाहिजे, सदाचारी असायला पाहिजे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, एक व्यसनमुक्तीची प्रचंड चळवळ वीराचार्यांनी उभी केली आणि माणूस घडवण्याचा म्हणून सुरुवात पाया वीराचार्यांनी तिथं घातला. शाकाहाराचा प्रसार. शाकाहार माहिती आहे ना, शाकाहार म्हणजे काय? शाकाहार म्हणजे मांसाहार करायचं नाही, म्हणजे शाकाहार. हे लोकांच्या पर्यंत पोहोचवलं आणि 10,000 युवकांची संघटना आज देशामध्ये बांधली. मित्र हो, तुम्ही सगळे यासाठी भाग्यवान आहात की मी त्या संघटनेचे आता सदस्य आहात. आणि हे गेली 46 वर्ष जे लीडरशिप समाजातील तयार करण्यासाठी जे आपण करतोय त्याच्यामध्ये तुमचं आता सहभाग झालेला आहे. ही एक चांगली गोष्ट तुमच्या जीवनामध्ये झालेली आहे. त्यासाठी मी तुम्हा सर्वांचं पहिल्यांदा अभिनंदन करतो. आपण नेहमी बघतो की सगळ्यात जीवनामध्ये महत्वाचं काय असेल तर संस्कारांना महत्व. बरोबर? नेहमी लोक म्हणतात संस्कार चांगले पाहिजे, समाजात असा चर्चा असते. आणि चांगला माणूस घडायचा असेल तर त्याचं चारित्र्य चांगलं पाहिजे, त्याच्या जीवनामध्ये संस्कार. आणि हे संस्कार कधी होणार आहे? जर एक गोष्ट लक्षात घ्या, घरातील लहान मूल असेल, घरातील ही सगळी तुम्ही मुलं असाल, तुमच्या जीवनावर सगळ्यात प्रभाव 2 व्यक्तींचा असतो. एक घरातील आपल्या आई वडिलांचा प्रभाव असतो आणि दुसरा शिक्षकांचा. बरोबर? आणि हे जर लोक चारित्र्यानं संपन्न तुम्हाला मिळाले तर निश्चितपणे तुमचं चारित्र्य सुद्धा असतं. आणि म्हणून जीवनात त्यांचं महत्व खूप आहे. शिक्षकांना किंवा घरातील आई वडिलांनी केवळ संस्काराची व्याख्यानं देऊन संस्कार निर्माण होणार नाहीत. संस्कार निर्माण कधी होतील सांगा? जर स्वतः संस्कारानं आपण जर वागलो, मुलांच्या समोर आदर्श निर्माण केले तर संस्कार. आज आपण मित्रांनो बातम्या पाहतो. वृत्तपत्र वाचताय की नाही वाचताय मला माहिती नाही, कारण अलीकडची पिढी वृत्तपत्र वाचत नाही. पण आजचा युवक प्रचंड डिप्रेशन मध्ये. आजच्या युवकाच्या पुढे काही प्रश्न समजत नाही. इंजिनियर आहे, डॉक्टर आहे किंवा एखाद्या मोठ्या हुद्द्यावर आहे आणि अचानक कळते की तो आत्महत्या करतो. 29 वर्षाची मुलं, 30 वर्षाची मुलं, 35 वर्षाची मुलं आज आत्महत्या. सगळ्या देशात मृत्यूचं प्रमाण कशाचं जास्त असेल तर आत्महत्येचं प्रमाण जास्त. आणि अपघाताचं प्रमाण दुसरं 2 नंबरला आहे. आणि मग तुमचा आजारांना अटॅक असेल आणि कोणकोणते आजार असतील त्याचा 3 नंबर आहे. मग आज युवक जगायला तयार नाही, जगण्याचा संघर्ष करायला तयार नाही. याचं कारण काय आहे तर तो चांगला माणूस म्हणून घडण्याच्या मार्गावर. आणि आज वीर सेवा दल तेच काम करते की चांगला माणूस घडवण्यासाठी ह्यांचा सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांचा कटाक्ष. मित्रांनो, वीर सेवा दलाच्या कार्यकर्त्यांच्याकडे पहा. हे स्वतःचा वेळ देणार, स्वतःचे विचार लोकांच्यापर्यंत देणार. लक्षात सगळ्यात मौल्यवान गोष्ट जीवनात काय असेल तर वेळ आहे. आज आम्ही वीर सेवा दल सुकुमारांना असतील, कुमारांना असतील 45 वर्ष सेवा दलाचं काम. आजही ती धडपड आमची आहे. वीराचार्यांचा वारसा आम्ही ज्यावेळेला सांगतो त्यावेळेला त्यांच्या विचारांचं रोपण समाजामध्ये व्हायला पाहिजे, ही आमची भावना आहे. आणि त्यासाठी काम करतो. संस्काराच्या गोष्टी करतो. छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला चांगले संस्कार मिळायला पाहिजेत आणि त्या संस्काराच्या प्रक्रियेतूनच चांगला माणूस घडतो. म्हणून पहिल्यांदा कोणत्या गोष्टीवर आपल्याला विचार करायचा असेल तर संस्कारावर गोष्टी करायला पाहिजेत आणि संस्काराची मूल्य जपायला निश्चितपणे पाहिजे. दुसरी सगळ्यात महत्वाचं, माणूस घडताना एक एज्युकेशन, शिक्षणानं मोठी क्रांती. कर्मवीर अण्णांचं बघितलं तुम्ही. कर्मवीर अण्णांनी शिक्षणाच्या माध्यमातून प्रचंड क्रांती केली समाजामध्ये. आणि हे शिक्षणामुळं माणसाचं जीवनमान बदलतं. आणि म्हणून जर चांगला माणूस घडायचा असेल तर चांगली पुस्तकं वाचायला. मला माहिती नाही, मी अगदी विद्यार्थी दशेत होतो त्यावेळेपासून वीराचार्यांचा आणि आमचा संपर्क आहे. वीराचार्यांनी मला एक पुस्तक दिलं आणि सांगितलं हे पुस्तक तुम्ही अजून वाचा.
मी ते पुस्तक वाचलं, माझ्या जीवनावर आज अखेर त्या पुस्तकांचा आणि निराचार्यांचा प्रभाव आहे. त्या पुस्तकाचं नाव होतं सर एक होता कार्बन. वाचलाय तुम्ही कधी? वाचला काय एक होता कार्बन? वीणा गवाणकरांचं नाही वाचला तर ते पुस्तक पॉप्युलर आहे जगामध्ये, ते तुम्ही पुस्तक घ्या आणि एक होता कार्बन वाचा. जीवनामध्ये तुम्हाला कधी पुन्हा डिप्रेशन येणार. प्रचंड संघर्ष करून माणूस कसा उभा राहतो त्याचा एक वस्तुपाठ म्हटलं तर ते एक होता कार्बन होतं. आणि म्हणून त्यावेळेला मी पुस्तक वाचलं. आजही त्या पुस्तकाचा परिणाम माझ्यावर आहे. म्हणून जीवनामध्ये कधी निराशा, प्रचंड समाजामध्ये स्थित्यंतर होतात, समाजामध्ये बदल होतो. कधी कधी असं वाटायला लागतं आम्ही कितीही प्रयत्न केला तरी समाज सुधारत नाहीये, समाजामध्ये बदल घडत नाही, समाजामध्ये परिवर्तन घडत नाही. या निराशेनं कधी आम्ही घेरलो नाही. याचं कारण निराचर्यांनी वाचायला, त्याच्यानंतर आम्ही खूप पुस्तकं वाचली किंवा खूप चिंतन मनन केलं. पण मित्र हो, ते पुस्तकं मात्र माणसाला घडवत असतात आणि ते तुम्ही निश्चितपणे जीवनात चांगली चांगली पुस्तकं वाचा. तुमच्या जीवनावर निश्चितपणे प्रभाव राहतो. ग्रंथ हे गुरु आहेत आणि आपली जैन फिलॉसॉफी आहे ती युनिव्हर्सल आहे, जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ आहे. त्याच्यामध्ये सांगणाऱ्यांचे काही दोष असतील पण फिलॉसॉफीमध्ये काही दोष नाही, जैन दर्शनामध्ये काही दोष नाही. त्याचा स्वतःहून अभ्यास करा आणि माहिती घ्या. तिसरा जो घटक आहे, मुद्दा आहे, तो म्हणजे निश्चितपणे प्रामाणिकपणा असायला पाहिजे. जीवनामध्ये प्रामाणिकपणाला मरण नाही. बघा, नेहमी लोक म्हणतात, तुमच्या आसपासचे लोक सुद्धा म्हणत असतील की या दोनच गोष्टींना जीवनात फळ मिळते. दोनच गोष्टींना, एक प्रामाणिकपणाला आणि दुसरं कष्टाला. बरोबर? कष्टाचं फळ, मेहनतीचं फळ आणि प्रामाणिकपणाचं, तिसऱ्या कुठल्या गोष्टीला फळ नाही. आणि या दोन गोष्टी जीवनामध्ये अंगीकारला तर निश्चितपणे आपण चांगलं म्हणून घडत राहतो. मला म्हणायचं, जीवनाचा जो कसोटीचा काळ असतो, जीवनात प्रत्येक वेळा अडचणी येतात. दुःख आहे, दुःख आहे म्हणून सुखाची व्याख्या आपल्याला कळते. जर दुःखच नसेल तर सुख तुम्हाला कळणार नाही. आणि म्हणून दुःखाची परिभाषा, ज्या वेळेला सुखाची परिभाषा करतो त्यावेळेला दुःख अवॉइड करता येत नाही. आणि त्यासाठी जीवनामध्ये संघर्ष करायला पाहिजे. संघर्ष कसा करायला पाहिजे? जर जीवन उभं करायचं असेल, जीवनामध्ये ताट मानेनं सर उठा के जीव, चांगल्या अभिमानानं जर जगायचं असेल तर आपल्याला जो जीवनामध्ये जो संघर्ष दिला आहे त्या संघर्षाला भिडलं पाहिजे. कधी मन खचून निर्भयपणे हे काम करणं गरजेचं आहे. ते जीवनामध्ये मनुष्य घडताना खूप महत्वाचं. जीवनामध्ये आपण पाहतो की मदर तेरेसांना एकाने प्रश्न विचारला की मदर तेरेसाने काय केलं बघा. एक रस्त्याच्या कडेला एक मृत अवस्थेत, म्हणजे अजून मरणार अशा अवस्थेत एका महिला पडलेली दिसली. मदर तेरेसाने तिला उचललं आणि आपल्या आश्रममध्ये. लोक सगळे म्हणाले ही मरणार आहे तर आणून काय फायदा आहे. मदर तेरेसांचं जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन काय, किती सकारात्मक आहे बघा. तर त्या म्हणाल्या की हिचं मरण मी आनंददायी, हिचं मरण मी आनंददायी करणार आहे. आणि त्यासाठी तुम्ही एखाद्या जीवनात कुणाला मदत करता आली, कुणाच्या जीवनामध्ये आनंद पेरता आला तर त्यासारखा चांगला दिवस नाही. ते करण्याची भावना मध्ये ठेवा. मदत करण्याची भावना, सहयोग, सहकार्य, सेवा करण्याची भावना आपल्या जीवनामध्ये असायला पाहिजे. तरच निश्चितपणे तुम्ही यातून चांगला माणूस म्हणून घडा. कृतज्ञता. कृतज्ञता म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? दुसऱ्यांच्या उपकारांबद्दलची जाणीव ठेवणं ही कृतज्ञता. कृतज्ञता समाजामध्ये फार कमी होत चालली. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण एखाद्या गोष्टीबद्दल कृतज्ञ राहिलो, एखाद्या गोष्टीबद्दल आभारी राहिलो, आपल्या आई वडिलांचं देखील आपण मानत नाही. कारण समाजामध्ये अशी परिस्थिती झाली मित्र हो की आज वृद्धाश्रमांची संख्या वाढू लागली. का वृद्धाश्रमांची संख्या वाढते? आपण जीवनामध्ये कृतज्ञ राहतो. एखाद्याने मदत केली विसरून जातो आपण. असं नाही.
कुणी कुणी आपल्या जीवनाला हातभर केला, उभं करण्यामध्ये ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांच्याविषयीची कृतज्ञता जीवनामध्ये पाळली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचा चौथा जो मुद्दा आहे तो संवेदनशील. आपण जर संवेदनशील म्हणजे एखाद्या वाईट गोष्टीने मनात हळहळ निर्माण व्हायला पाहिजे. तुम्ही एक बातमी वाचलेली आहे, कलकत्त्यामध्ये एका डॉक्टर महिलेवर अत्याचार झाला. बातमी वाचली सोशल मीडियावर. त्याच्या पुढची एक बातमी सांगतो तुम्हाला की दुसऱ्या दिवशी 10,000 वेश्यांनी कलकत्त्यामध्ये मोर्चा काढला. मोर्चा यासाठी काढला की आम्ही समाजाची तीही गरज भागवतो, मग ह्या निरपराध लहान मुलींच्या शिकार तुम्ही का करता, अत्याचार का करता, हा त्यांचा प्रश्न होता. माणुसकीचं दर्शन मित्र हो तिथं घडते की ज्या वेळेला ही संवेदनशीलता आम्ही जपतो ना त्याच वेळेला माणुसकी उभी राहते. जर असंवेदनशील व्यक्ती कधीही माणूस म्हणून जगण्यास पात्र नसतो. जीवनात सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असेल तर तुमच्याकडे संवेदनशीलता असायला पाहिजे. एखादी चुकीच्या घटनेमुळे तुमच्या मनामध्ये कुठेतरी निर्माण व्हायला पाहिजे की हे चुकीचं होतं आणि मला काहीतरी. आणि म्हणून या गोष्टी आपण करत असताना मला नेमकं हेच सांगायचं आहे की आपल्या जीवनामध्ये जर तुम्हाला मोठं व्हायचं असेल, हे शेवटचं वाक्य माझं निश्चित आहे का, जर तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर डिसिप्लिन आणि शिस्त. शिस्तीनं राष्ट्र मोठं होतं, शिस्तीनं देश मोठा होतो, समाज मोठा होतो आणि व्यक्ती सुद्धा मोठी होते. जर आपल्यामध्ये शिस्त वाढली नाही, मला वाटते 4-5 दिवसाच्या काळामध्ये तुमच्यामध्ये शिस्त आणण्याचा प्रयत्न आमचे हे सगळे शिबिराचे संयोजक करतील. पण त्यावेळेला तुम्ही हे गोष्ट लक्षात ठेवा की शिस्तीत राहणं कठीण आहे. कोणालाही शिस्त नको असते, बेशिस्त हवी असते. पण मुलांना जर मोठं व्हायचं असेल, चांगला माणूस म्हणून घडायचं असेल तर जीवनात शिस्त कधी हवी लागते. आणि ही शिस्त तुम्हाला चांगलं मोठं करण्यामध्ये, महान करण्यामध्ये, समाजाच्या कामामध्ये उभं करण्यामध्ये निश्चितपणे योगदान देईल असं मला वाटतं. एक शेवटी प्रसंग सांगतो तुम्हाला की माणसाचं कसं असतंय बघा. 99 क्लब, गोष्टीचं नाव आहे 9 प्रसंग. 99 राजा आणि त्याचा मंत्री जात असताना त्यांनी बघितलं की त्यांचा एक सेवकाच्या घराजवळून जात होते आणि सेवकांच्या घराजवळ गेल्यानंतर त्यांना वाटलं त्यांचा लहान मुलगा गाणं म्हणत होता. पत्नी आनंदामध्ये काम घरातलं करत होती, तो सगळा आनंद होता. राजानं मंत्र्याला प्रश्न विचारला, अरे या माझ्या दरबारातला सेवक एवढा आनंदी कसा काय? तो आनंदी यासाठी आहे, मंत्र्यांनी उत्तर दिलं, तो आनंदी यासाठी आहे महाराजजी तो 99 क्लबचा मेंबर झाला नाही. राजा म्हणाला 99 क्लब काय आहे काय? मी तुम्हाला सांगतो, दरबारात गेल्यावर राजाच्या मनात सारखा प्रश्न 99 क्लब काय आहे म्हणले. मंत्री म्हटला की मला तुम्ही 99 काय द्या, मोहरा द्या. मोहरा त्या काळात म्हणजे त्या आता नाणी वगैरे म्हणतात ना, त्या सोन्याच्या नाणी वगैरे 99 द्या. त्याने ते घेतल्या मंत्र्यानं आणि त्या सेवकाच्या रात्री घराच्या समोर ठेवल्या आणि तो निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी ते दार उघडल्यानंतर बघतात तर तिथे एक हंडी होती. त्यांनी लगेच आनंद झाला, आपल्याला देवाचा प्रसाद मिळाला. आत घेतले. पहिली गोष्ट काय करायला सुरुवात केली त्यांनी, काय करायला सुरुवात केली, मोजायला सुरुवात. किती होत्या? 99. ते ठेवला आणि बाजून ठेवला आणि विचार करायला, एक घातलं तर काय होईल? एक घालण्यासाठी अण्णा तू कष्ट करायला सुरू. एक सोन्याचं नाणं मिळवायचं. 99 ठेवला, कष्टाला कष्ट. आणि त्यांनी 15 दिवस महिना प्रचंड कष्ट केला आणि एक नाणं घेऊन आलं तर त्याच्या लक्षात आलं की त्याच्या पत्नीने त्यातलं एक नाणं खर्च केलं. राहिली किती?
99 राहिले. तो पत्नीवर ओरडला, भांडला, रागवला आणि काय केला की पुन्हा एक नाणं मिळवण्यासाठी तो कष्ट करायला सुरू केला. त्याची पत्नी नाराज झाली, ती हिरमुसली राहिली, याला आनंदाचा पत्ता नाही. तो कष्ट करून मला एक अशर्फी एक नाणं पुन्हा सोन्याचं मिळवायचा. तो 15 दिवस कष्ट करत राहिला आणि एक नाणं मिळवलं त्यानं आणि त्याच्यात आणून टाकलं. 100 झाले म्हणून मोजायला लागला तर त्यात अनेक कमी. त्या मुलानं एक नाणं आणि किती राहिले? 99 राहिले. तो पुन्हा खर्च करण्यासाठी त्या मुलाबरोबर ओरडला, मुलगा भांडला मुलांच्या बरोबर आणि त्या घरातले लोक आता तिघं एकमेकाबरोबर बोलत नव्हते, एकत्र बसून जेवण करत नव्हते. प्रत्येकाला वडिलांना काळजी होती ते 100 करायचं. 1 महिन्यानंतर मंत्री म्हटला, महाराजजी जाऊन येऊया चला आपण ज्या आनंदी घराच्या सेवकात. राजा तिथं आला, पाहतोय लांब राहून त्यांनी दोघजण पाहतो तर त्या घरातला तो आनंद हरवला. हे कसं काय झालं? तर महाराज म्हटले, आता हे 99 क्लबचे मेंबर झाले. 99 क्लबचे काय झाले? मेंबर झाले. आता ह्यांच्या जीवनामध्ये किती आनंद. मित्रहो, लक्षात ठेवा, सुखाच्या काही परिसीमा असतात. त्या ओलांडण्याचा प्रयत्न केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण होत नाही. आणि म्हणून ही समाजसेवेची शिदोरी वीराचार्यांनी यासाठी दिली आम्हाला की आम्ही 99 क्लबचे मेंबर होणार नाही. आणि तुम्हाला आनंदाने सांगतो आज सुद्धा की आम्ही 99 क्लबचे मेंबर नाही. म्हणून आजही तुमच्यामध्ये येऊन निश्चितपणे तुमच्याशी संवाद करू शकतो, चांगलं काम करू शकतो. मित्रहो, तुम्ही ह्या एका अत्यंत चांगल्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टीशी निगडीत जा. ही शिदोरी घ्या. का सेवादल तुम्हाला काय देणार नाही? एक चांगला विचार दे. जीवनामध्ये कसं उभं राहायचं तर तुमचं जीवन आनंदमय निश्चित होईल. तुम्ही एक चांगले माणूस म्हणून घडाल. ती सगळी जबाबदारी वीर सेवा दलाची आहे. वीर सेवा दलाच्या प्रवाहात या, तुम्ही चांगलं म्हणून घडाल. अशा पद्धतीची भावना या निमित्ताने व्यक्त करतो आणि तुम्हाला हा संदेश देतो कि लाख दलदल हो पांव जमाए रखिए. लाख दलदल हो पांव जमाए रखिए. हाथ खाली ही सही ऊपर उठाए रखिए. कौन कहता है छलनी में पानी रुक नहीं सकता, बर्फ बनने तक हौसला बढ़ाए रखे. अशा पद्धतीचा संदेश या निमित्ताने आपल्याशी संवाद करण्याची संधी मिळाली आणि या संयोजकांचं सुद्धा मी खूप खूप आभारी आहे. आपल्या सर्वांना धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो आणि शेवटच्या दिवशी अशी भावना राहणार नाही की मी आणखी थोडं घेतलं असतं तर बरं झालं असतं. ही हिऱ्या खाण्याची उधळण इथं होणार आहे, ती घेत राहावा अशा पद्धतीची भावना व्यक्त करून माझं बरोबर संपवतो. धन्यवाद. जय हिंद.